लोकसभेच्या निकालांनी महायुतीमध्ये आता टेन्शन वाढलंय। लोकसभा निकालात 150 विधानसभा मतदारसंघांमध्ये मवियाची आघाडी दिसतेय। महायुती 125 विधानसभा मतदारसंघांमध्येच पुढे आहे आणि महायुतीला लोकसभेत त्यामुळे दणका बसू शकतो। लोकसभेत दणका बसलाय आणि विधानसभेला सुद्धा त्यामुळे रेड सिग्नल येण्याची शक्यता आहे। महत्त्वाची बातमी, राज्याच्या देखील राजकारणातून लोकसभा निवडणुकीच्या निकालामध्ये महायुतीला जो फटका बसलाय त्याचा विधानसभेमध्ये कसा फटका बसू शकतो याचा आता एक चित्र पुढे येते। आणखी सविस्तर तपशील जाणून घेऊया। आमचे प्रतिनिधी धनंजय शेळके सध्या आपल्या बरोबर आहेत। धनंजय, लोकसभा निकालामध्ये 150 विधानसभा मतदारसंघात मवियाची आघाडी दिसतेय आणि महायुती 125 विधानसभा मतदारसंघांमध्येच पुढे दिसतेय। निश्चित अनुपमा, लोकसभेचे निकाल हे राज्यातले लोकसभेचे निकाल हे मोदी सरकारच्या विरोधातला कौल असला तरीही राज्यातल्या फोडाफोडीच्या राजकारणाचा परिणाम असल्याची ही चर्चा राजकीय वर्तुळात आहे। आणि लोकसभेला महाविकास आघाडीला 30 लोकसभा मतदारसंघात विजय मिळालेला आहे, तर महायुतीला 17 जागांवर विजय मिळवलेला आहे। विधानसभेचा विचार करता या 288 पैकी जवळपास 150 विधानसभा क्षेत्रात महाविकास आघाडीला आघाडी मिळालेली आहे। त्यामुळे हाच ट्रेंड कदाचित विधानसभेलाही राहू शकतो। त्याचबरोबर दुसरी महत्त्वाची गोष्ट आहे की या विजयामुळे कार्यकर्त्यांचा उत्साह निश्चितपणाने द्विगुणित होतो आणि त्याचाही फायदा महाविकास आघाडीला होण्याची शक्यता आहे। तसंच जे आमदार कुंपणावर आहेत, म्हणजे अजित पवारांचे काही आमदार राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात जाणार अशा चर्चा असतात अधूनमधून, किंवा शिवसेना शिंदे गटाचे आमदार काही उद्धव ठाकरेंकडे जाणार अशा चर्चा असतात। त्याच्यामुळेही हे कुंपणावरचे आमदार टिकवण्याचं आव्हान या दोन पक्षांना किंवा भाजपमधलेही काही नाराज आमदार हे टिकवण्याचं आव्हान महायुतीला असणार आहे। त्यामुळे निश्चितपणाने आपण म्हणू शकतो की 150 लोकसभा क्षेत्रामध्ये विधानसभा क्षेत्रामध्ये महाविकास आघाडीला जी आघाडी आहे त्यामुळे निश्चितपणाने महायुतीचं टेन्शन वाढलेलं आहे। ठीक, धनंजय, धन्यवाद दिलेल्या या सगळ्या सविस्तर तपशिलांसाठी। धनंजय शेळके आमचे प्रतिनिधी आपल्या बरोबर होते।